नमस्कार. आज नवरात्रीचा तिसरा दिवस. आजचा आपला टॉपिक आहे ल्युकोरिया म्हणजेच योनिगत श्वेतस्राव. आधुनिक भाषेमध्ये ह्यालाच व्हाईट डिस्चार्ज असेही म्हणतात. स्त्रियांचे गर्भाशय, योनिद्वार आणि योनीमधून एक सफेद रंगाचा स्राव स्रवत असतो. हा स्राव काही जीवाणू आणि काही पेशींनी बनलेला असतो. हा स्राव गर्भाशयाचे बाहेरील होणाऱ्या इन्फेक्शनपासून आणि बॅड बॅक्टेरियांना मारून त्याचे संरक्षण करतो. परंतु हा स्रावाच्या कलर, स्मेल, क्वांटिटी आणि टेक्स्चरमध्ये जर काही चेंजेस आढळले तर हा प्राकृत स्वरूपाचा नसतो. जसे की हा कधी अधिक प्रमाणामध्ये होणे, पिवळसर किंवा वेगळ्या स्वरूपाचा आणि वेगळ्या रंगामध्ये होणे, तो दह्यासारखा आणि दाणे दाणे स्वरूपामध्ये होणे, तसेच चौथे म्हणजे योनी भागामध्ये आणि मूत्रप्रवृत्ती होते त्या अवयवाच्या ठिकाणी अतिप्रमाणामध्ये खाज येणे, तर ही सगळी अप्राकृत लक्षणे आहेत. आता ह्या स्रावाच्या कलरनुसार त्याचे आपण निदान करू शकतो. जसे की हा स्राव जर पिवळा, ग्रीन किंवा ग्रेइश कलरचा असेल तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज यामध्ये असा स्राव दिसून येतो. तसेच ब्राऊन आणि रेडिश कलरचा असेल तर हा रिलेटेड प्रेग्नन्सी इम्प्लांटेड किंवा इरेग्युलर ब्लिडिंग ह्यामुळे असू शकतो. तसेच सफेद परंतु अधिक प्रमाणामध्ये, अधिक स्वरूपामध्ये जर हा स्राव असेल तर बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन या कारणांमुळे हा स्राव दिसून येतो. कधीकधी ह्या स्रावाचा स्मेल हा फिशी स्मेल असू शकतो. हा वजायनल इन्फेक्शनमध्ये दिसून येतो. तसेच अनट्रीटेड डायबेटिक पेशंटमध्ये सुद्धा असा स्राव दिसून येतो. तर ह्या स्रावाचा असे स्वरूप आढळल्यास आपण हा स्राव किंवा अशा प्रकारचा योनिगत श्वेतस्राव होऊ नये म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये स्त्रियांनी काय काळजी घ्यावी याला थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्वप्रथम म्हणजे आपण खूप स्ट्रॉंग स्मेल असणारे किंवा फोम्स किंवा सोप्स किंवा वाईप्स अशा प्रकारचे काही इन्ग्रेडियंट्स वापरू नये. सेकंड थिंग, आपण टाईट अंडरगार्मेंट्स वापरू नयेत. तसेच टाईट जीन्स, लेगिन्स ह्याचा वापर आपण कमीत कमी करावा आणि ती जागा स्वच्छ करताना पुढून मागच्या बाजूस अशा प्रकारे योनिभाग स्वच्छ करावा. तर अशा स्वरूपामध्ये जर स्राव होत असेल तर त्वरित दुर्लक्ष न करता आपण वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे आणि त्यानुसार अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि ज्या स्वरूपामध्ये असेल त्याप्रमाणे आपण चिकित्सा घ्यावी. मला असं वाटते स्त्रियांना होणारा हा व्हाईट डिस्चार्जचा जो त्रास आहे त्याच्याकडे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय मार्गदर्शन नक्कीच घ्यावे आणि त्याची चिकित्सा करून घ्यावी. स्त्रियांचे आरोग्य स्त्रियांच्या हातात. थँक्यू.